तुम्ही कधी वाटलेल्या डाळीमध्ये मेथीची पानं घालून अशी मेथीची वडी बनवली आहे? नसेल बनवली तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. काय करायचं, हरभऱ्याची डाळ साधारण एक 5 ते 6 तास भिजत ठेवायची. मी साधारण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही 5 ते 6 तास छान भिजवून घ्यायची आणि मग मिक्सरमधून वाटून घ्यायची. आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण देखील घालायचं आहे. आपण डाळीचं पीठ वापरून कायम वड्या बनवतो, पण एकदा या पद्धतीने बनवून बघा. डाळ वाटताना ह्याच्यामध्ये मिरच्या मी साधारण 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्या वाटून घ्यायच्या बारीक, म्हणजे जाडसर अशा वाटून घ्यायच्या. त्याच्यामध्ये बिलकुलही पाणी न घालता ते वाटून घ्यायचं. नंतर मेथीची पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर ती चिरून घ्यायची व्यवस्थित, कारण की आपल्याला चिरून घालायची आहेत. जास्त जर का आपण चिरली नाहीत पानं तर मग त्याची टेस्ट पण येणार नाही आणि मोठी मोठी पानं दिसतील, मिक्स होणार नाही व्यवस्थित. त्यामुळे छान चिरून घ्यायची. मग ह्या वाटलेल्या डाळीमध्ये मेथीची पानं ही वरून अशी घालून घ्यायची. त्याच्यावर 1 चमचाभर लाल तिखट घालायचं. नंतर एक अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 चमचाभर धने पावडर घालायची. लाल तिखट थोडं कमी घालायचं, कारण की काय आपण ह्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा वाटून घातलेल्या आहेत डाळीमध्ये, तर चव त्याप्रमाणे तिखट जास्त व्हायला नको. नंतर ह्याच्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. बनवायला अतिशय सोप्या आहेत या वड्या. फार काही वेळ लागत नाही, पटकन बनतात, सोप्याही आहेत आणि खायला अतिशय चविष्ट लागतात. आता हे छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं. ह्याचा अगदीच गोळा तयार होत नाही आणि एकदम मऊ पण होत नाही. ह्याच्यावर एक अर्धा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आणि मग काय करायचं, चाळणीला तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वड्या करू शकता. आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी चाळणीला इथे तेल लावून घेते आहे. तेल लावून मग ह्याच्यावरती जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते ह्याच्यावरती छान असं पसरवून घ्यायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित सिमिलर पसरवून घ्यायचं, म्हणजे जाड पातळ अशा वड्या होणार नाहीत, व्यवस्थित होतील. ह्या वड्या खायला खूप सुंदर लागतात. आणि कसं असतं, हिवाळा आहे म्हटल्यानंतर काहीतरी चटपटीतच खावं असं वाटतं, सारखीच भूक लागते. त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही वड्या बनवून लहान मुलांना जरी दिल्यात ना तर ते सुद्धा आवडीने खातील, पौष्टिक आहेत. असं छान सगळीकडनं पसरून घ्यायचं आणि मग काय करायचं, ह्याच्यावर तीळ घालायची. तीळ ह्याच्यावरती दिसायलाही छान दिसतात आणि तीळ हिवाळ्यामध्ये कसं उष्ण असल्यामुळे खायलाही चांगले, त्यामुळे वरती तीळ घालून घ्यायचे. आणि मग हे जी चाळणी आहे ती आपल्या उकळत्या पाण्यावर ठेवून ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आपण कोथिंबीरीच्या वड्या वगैरे बनवतो त्यावेळेला थोडा कमी वेळ लागतो. हे शिजायला थोडा एक 15 मिनटं वेळ लागतो. 15 मिनटं तरी हे शिजू द्यावं लागतं, कारण की डाळ जी आहे ती आपण कच्ची घेतलेली आहे, डाळीचं पीठ घेतलेलं नाही आहे त्यामुळे. आणि मग काय करायचं, हे थंड झाल्यावर अशा वड्या पाडून घ्यायच्या. वड्या पाडून झाल्या की ह्याला शॅलो फ्राय करायचं. खरं तर ह्या वड्या अशाच सुद्धा खूप सुंदर लागतात, ह्याला शॅलो फ्राय करण्याचीही गरज नाही, पण शॅलो फ्राय केल्यानंतर थोडंसं अजून छान खुसखुशीत होतात. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण त्याच्यामध्ये तेल जरा जास्त लागतं आणि मग ते पौष्टिक होणार नाही. त्यामुळे शॅलो फ्राय करूनही तुम्ही खूप छान अशा वड्या तयार करू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.